तर मित्रांनो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज. त्यातील आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 5. ओके. सो या सेशनमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे ते बघूया. सगळ्यात पहिले, आधीच्या सेशनमध्ये मी हे मॉडेल्स शिकवले आहेत. कॅन, वुड, शुड, वुड, मस्ट. ह्याचे मराठी मीनिंग्स काय आणि ह्याचा वापर तुम्ही कसा करायचा आहे हे मी आधीच्या सेशनमध्ये शिकवलं आहे. सो आय होप की तुम्ही माझं आधीचं सेशन अटेंड केलं असेल. तर या सेशनमध्ये आपल्याला हे जे मॉडेल्स आहेत, कॅन, कुड, ह्या मॉडेल्स सोबत हॅवचा यूज करायचा आहे त्याच्या सोबत. प्लस आता इथे थर्ड फॉर्म ऑफ ऍक्शन वर्ब. ऍक्शन वर्ब म्हणजे काय? तर खेळणे, उठणे, बसणे, खाणे, जेवण करणे. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्याला आपण ऍक्शन वर्ब म्हणतो. ओके. तर त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला इथे यूज करायचा आहे. जसं की आता प्ले आहे. प्ले म्हणजे खेळणे. तर याचा थर्ड फॉर्म काय असेल? प्लेड. प्ले, प्लेड, प्लेड. ओके. तर हे जे मॉडेल्स आहे याच्यासोबत आपल्याला हॅव प्लस ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. तर मित्रांनो बघूया, या सगळ्या मॉडेल्सच्या सोबत जेव्हा तुम्ही हॅव यूज करता तर त्याचा मराठी अर्थ काय होतो? आता मी माझ्या आधीच्या सेशनमध्ये स्पेशली हॅवचा यूज सेंटेन्सेस मध्ये कसा करायचा आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे मी आधीच्या सेशनमध्ये शिकवले. आय एम शुअर की तुम्ही माझे आधीचे सेशन्स अटेंड केले असतील. तर बघूया कॅन हॅवचा मराठी मिनिंग काय होतो. तर त्याचा मराठी मिनिंग असा होतो, घेऊ शकतो, मिळवू शकतो किंवा करू शकतो. हे आपण वाक्यामध्ये जसं यूज करतो तसं मी इथे घेतलंय. सेकंड आहे कुड हॅव. आता कुड हॅवचा मराठी अर्थ काय होतो? तर करू शकलो असतो, करू शकलो असतो. हे सेंटेन्स जे आहे ते तुम्ही मोस्टली पास्ट फॉर्म मध्ये जेव्हा बोलता तेव्हा आपल्याला यूज करायचं आहे. तर कुड हॅवचा मराठी मिनिंग होतो करू शकलो असतो. ओके. नेक्स्ट मॉडेल आहे शुड. त्याच्यासोबत जेव्हा हॅव यूज करता तर त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? शुड हॅवचा मराठी अर्थ होतो करायला पाहिजे होतं. ओके. नेक्स्ट आहे वुड हॅव. आता वुड हॅवचा मराठी अर्थ आहे केलं असतं. नेक्स्ट मस्ट हॅव. मस्ट हॅवचा मराठी अर्थ आहे करून झालं असेल. तर मित्रांनो, हे जे मराठी अर्थ आहेत हे मी तुम्हाला यासाठी सांगतेय की जेणेकरून तुम्हाला सेंटेन्सेस तयार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा इझिली तुमच्या लक्षात येईल. तर आपण डिरेक्टली सेंटेन्सेस वर जातोय. कसे सेंटेन्स तुम्ही तयार करायचे आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. माझं पूर्ण सेशन तुम्ही अटेंड करा. तुम्हाला ह्या पूर्ण हे जे मॉडेल्स आहे ह्याच्यासोबत आपण हॅव यूज करून थर्ड फॉर्म जर घेतला ऍक्शन वर्बचा तर तो कसा यूज करायचा आहे हे कळेल. सो हे पूर्ण सेशन अटेंड करा. तर बघतोय आपण पहिलं सेंटेन्स, जसं की त्याने आतापर्यंत काम पूर्ण केलेलं असू शकतं. असू शकतं. कॅन हॅव यूज करतोय आपण इथे. तर कॅन हॅवचा मराठी अर्थ होतो घेऊ शकतो, मिळवू शकतो, करू शकतो. इथे आहे असू शकतं, असू शकतो, असू शकते. राईट. तर तुमचं या मराठी वाक्याचं जे ट्रान्सलेशन आहे इंग्लिशमध्ये ते कसं होईल? तर इथे त्याने यूज केलंय म्हणून प्रोनाउन ही असेल. आता आपण कॅन हॅवचा वापर करणार आहोत म्हणून इथे कॅन हॅव. आणि तुमचं जे ऍक्शन वर्ब आहे तर कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण केलं असेल तर त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे म्हणून इथे ईडी लावलंय कम्प्लीटला. हा कम्प्लीटचा थर्ड फॉर्म आहे. सो ही कॅन हॅव कम्प्लिटेड द वर्क बाय नाऊ म्हणजे त्याने आतापर्यंत काम पूर्ण केलं असू शकतं. असं तुमचं ट्रान्सलेशन होईल. सेकंड सेंटेन्स आपण बघतोय. ती बाजारात गेलेली असू शकते. ठीक आहे. ती साठी प्रोनाउन आहे शी. इथे कॅन हॅव यूज करायचं आहे आणि गेलेली असू शकते. तर गो, वेंट, गॉन असे तीन त्याचे ऍक्शन वर्ब्स आहेत. तर आपण गोचं ऍक्शन वर्ब इथे गॉन यूज केलं आहे. सो कम्प्लीट ट्रान्सलेशन असं तयार होईल. शी कॅन हॅव गॉन टू द मार्केट. ओके. आता थर्ड सेंटेन्स बघूया. पाहुणे लवकर निघालेले असू शकतात. ओके. पाहुणे साठी प्रोनाउन काय असेल? द गेस्ट. ओके. इथे ही, शी, आय, वी
असं प्रोनाउन नाही घेतलंय आपण. सो पाहुणे घेतलंय म्हणून द गेस्ट. ओके, पाहुणे लवकर निघालेले असू शकतात. सो द गेस्ट कॅन हॅव लेफ्ट अर्ली, असं तुमचं ट्रान्सलेशन होईल. आता नेक्स्ट आपण कुड हॅव च्या सोबत ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म कसा यूज करायचा ते बघू. कुड हॅव आणि ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघतोय आपण, मी त्या माणसाला मदत करू शकलो असतो. कुड हॅवचा मीनिंग आहे करू शकलो असतो. तर इथे इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल, आय कुड हॅव हेल्प दॅट पर्सन. ओके, आता सेकंड एक्झाम्पल बघूया. तो इथे लवकर पोहोचू शकला असता. पोहोचू शकला असता. ओके, कुड हॅव प्लस ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म यूज करून सेंटेन्स कसं तयार होईल, ही कुड हॅव रिच्ड हिअर अर्ली. ओके, थर्ड सेंटेन्स बघूया. तो मला फोन करू शकला असता पण त्याने केला नाही. आता इथे तो साठी प्रोनाउन ही यूज करतोय. शकला असता चा मराठी मीनिंग आहे कुड हॅव, आणि कुड हॅव नंतर आपण ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतोय. सो कॉल्ड मला. आता ही कुड हॅव कॉल्ड मी म्हणजे तो मला फोन करू शकला असता. हे सेंटेन्स इथपर्यंत तयार झालं आहे. त्याच्या पुढचं सेंटेन्स बघूया. पण मराठी त्याच्यासाठी आपण बट यूज करतोय. त्याने केला नाही. ही डिडंट आपण असं इथे म्हणणार आहोत. त्याने नाही केला. ही डिडंट कारण हे पास्ट मध्ये आहे. सो सेंटेन्स कसं तयार होईल, ही कुड हॅव कॉल्ड मी बट ही डिडंट. तो मला फोन करू शकला असता पण त्याने केला नाही. ओके, आता कुड हॅव नंतर नेक्स्ट आपण बघतो आहोत शुड हॅव. सो शुड हॅव चा मराठी अर्थ आहे करायला पाहिजे होतं. ओके, करायला पाहिजे होतं. तर बघूया त्याचे काही सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स बघूया. तू गाडी हळू चालवायला पाहिजे होती पण तू माझं ऐकलं नाहीस. ओके, पाहिजे होती. सो इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल, यू शुड हॅव ड्रिव्हन स्लोली बट यू डिडंट लिसन मी. ओके, ड्रिव्हन हे थर्ड फॉर्म आहे तुमच्या ऍक्शन वर्बचं. ऍक्शन वर्ब काय आहे इथे, ड्राईव्ह. ओके, त्याचा थर्ड फॉर्म आहे ड्रिव्हन. ओके, एक्झाम्पल नंबर 2 बघूया. तिने माझ्यासोबत यायला पाहिजे होतं. तिने माझ्यासोबत यायला पाहिजे होतं. आता ह्याचं इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल, शुड हॅव चा यूज करून शुड हॅव. आता यायला पाहिजे इथे तुमचं ऍक्शन वर्ब काय आहे, येणे म्हणजे कम. कम, केम, कम. तर कम त्याचं थर्ड फॉर्म होईल. सो इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल, शी शुड हॅव कम विथ मी. तिने माझ्यासोबत यायला पाहिजे होतं. एक्झाम्पल नंबर 3 बघूया. त्याने तिला आमंत्रित करायला पाहिजे होतं. ओके, सो त्याने म्हणून ही तिला आमंत्रित करायला पाहिजे होतं. आमंत्रित करणे म्हणजे काय, इन्व्हायटेड. इन्व्हाइट, इन्व्हायटेड, इन्व्हायटेड. हा इन्व्हायटेड जो आहे तो थर्ड फॉर्म आहे तुमच्या ऍक्शन वर्बचा. ओके, आता इथे शुड हॅव प्लस ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म यूज केलाय. तर सेंटेन्स कसं तयार होईल कम्प्लीट, ही शुड हॅव इन्व्हायटेड हर. राईट, शुड हॅव सोबत थर्ड फॉर्म ऑफ ऍक्शन वर्ब यूज करून सेंटेन्सेस कसे बनवायचे हे मी इथे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट शुड हॅव नंतर आपण बघतो आहोत वुड हॅव. ओके, शुड हॅव नंतर बघतो आहोत वुड हॅव. तर वुड हॅव चा मराठी अर्थ आहे केलं असतं. राईट, तर फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट बघतोय, मी पार्टीला गेलो असतो. आय वुड हॅव गॉन टू द पार्टी. ओके, सेकंड नंबरचं सेंटेन्स बघूया. तुला चित्रपट आवडला असता. केलं असतं, गेलो असतो. तर इथे सेकंड सेंटेन्स आहे आवडला असता, रडली असती. ह्याच्यासाठी आपण वुड हॅव यूज करतोय. ओके, सो सेकंड नंबरचं जे सेंटेन्स आहे, चित्रपट आवडला असता, तर ह्याचं इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल, यू वुड हॅव लाइक्ड द मूवी. राईट, थर्ड नंबरचं सेंटेन्स आपण बघूया. तिला माहित असते तर ती रडली असती. ओके, रडली असती तर इथे आपण वुड हॅव यूज करणार आहोत.
तर सेंटेन्स कसं तयार होईल? शी वुड हॅव क्राईड इफ शी न्यू. न्यू सुद्धा सेकंड फॉर्म आहे हा तुमच्या क्रियापदाचा म्हणजे ऍक्शन व्हर्बचा. नो न्यू. तर इथे आपण परत दोन क्रियापद इथे वापरलेली आहे. क्राय म्हणजे रडणे आणि नो म्हणजे माहित असणे. तर इथे हा जो क्राईड आहे हा ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म यूज केला आहे वुड हॅव च्या नंतर. ओके. तर सेंटेन्स तयार झाले शी वुड हॅव क्राईड इफ शी न्यू. इफ शी न्यू म्हणजे तिला जर माहित असतं तर, म्हणून इथे आपण सेकंड फॉर्म यूज केला आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असेच काही सेंटेन्सेस घेऊन प्रॅक्टिस करत राहा. नेक्स्ट आपण बघतो आहोत मस्ट हॅव. नेक्स्ट आपण बघतो आहोत मस्ट हॅव. याचा मराठी मिनिंग आहे करून झालं असेल. ओके. तर सेंटेन्सेस बघूया डिरेक्टली. पहिलं सेंटेन्स तिला ते पुस्तक मिळालं असेल. मिळालं असेल. ओके. सो सेंटेन्स कसं तयार होईल? शी मस्ट हॅव गॉट दॅट बुक. ओके. मस्ट हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ ऍक्शन वर्ब. तिला आहे म्हणून प्रोनाउन शी आणि कंप्लीट सेंटेन्स कसं तयार होते? शी मस्ट हॅव गॉट दॅट बुक. ऑब्जेक्ट काय आहे इथे? बुक. सेकंड सेंटेन्स बघूया एक्झाम्पल म्हणून. तो तिथून निघाला असेल. आता मस्ट हॅवचं मीनिंग काय आहे? करून झालं असेल, मिळालं असेल, निघाला असेल. ओके. म्हणून इथे सेकंड सेंटेन्स मध्ये काय दिसतंय? निघाला असेल. तो तिथून निघाला असेल. तर ह्याचं इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट होईल? ही मस्ट हॅव लेफ्ट फ्रॉम देअर. राईट. थर्ड सेंटेन्स बघूया. त्याचा अभ्यास करून झाला असेल. करून झाला असेल. ठीक आहे. तर सेंटेन्स कसं तयार होईल? ही मस्ट हॅव डन हिज स्टडी. मस्ट हॅव सोबत थर्ड फॉर्म ऑफ ऍक्शन वर्ब आपण घेतलंय. सो ही मस्ट हॅव डन हिज स्टडी असं सेंटेन्स तयार होईल. तर इथे मी कॅन हॅव, वुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव आणि मस्ट हॅव ह्याच्या सोबत ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म घेऊन सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे आपण आज या सेशन मध्ये बघितलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा काही सेंटेन्सेस घेऊन प्रॅक्टिस करत राहा. तोवर मी घेऊन येते नेक्स्ट सेशन. आणि तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नेक्स्ट सेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून.